पुण्यातील नामांकित रॅपर याचा किरकोळ कारणामुळे त्याच्या आत्तेभावानेच खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर येत आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही घटना जी आहे ही काल सकाळी 4:45च्या सुमारामध्ये कोंढवा कात्रज रोडवर घडलेली आहे। रोहन ओव्हाळ, ज्याला रॅपिंग इंडस्ट्रीमध्ये क्रॅकहेड म्हणून ओळखल्या जात होतं, तो आणि त्याचा आत्तेभाऊ कौशल लांडगे हे दोघं जणही आदल्या दिवशी म्हणजे परवा रात्री बाहेर फिरत होते आणि त्यावेळेस प्राथमिक माहितीनुसार हे दोघांनीही दारू पिलेली होती। ज्यावेळेस सकाळी 4:45च्या सुमारामध्ये त्यांना घरी जायचं होतं त्यावेळेस रोहनचा आत्तेभाऊ म्हणजे कौशल यांनी चावी रोहनला देत नव्हता, कारण की दोघांनी दारू पिली होती आणि त्या नशेमध्ये त्या दोघांचे काहीतरी भांडणं झाले चावी न दिल्यामुळे आणि एकदम किरकोळ कारणामुळे त्यावेळेस कौशल लांडगे याने रोहनवर पेवर ब्लॉक म्हणजेच गट्टूने आणि लाकडी फळीने या दोन्ही गोष्टींनी मिळून त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। ज्यावेळेस ही घटना आहे पोलिसांच्या समोर आली त्यावेळेस मार्केट यार्ड पोलीस स्टेशनने ताबडतोब तिथं धाव घेतला आणि त्यानंतर त्यांनी पुढची इन्व्हेस्टिगेशन केली। ही घटना घडल्यानंतर किंवा ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आता कौशल लांडगे म्हणजेच रोहनचा आत्तेभाऊ आणि त्याच्या बरोबरच एक 18 वर्षीय मुलगा जो आहे त्याच्यासोबत मिळालेला होता, या दोघांनाही आता अटक केलेली आहे आणि दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांची पुढची इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। एवढंच नाही तर रोहन ओव्हाळ हा रॅपिंग इंडस्ट्रीमध्ये याचं चांगलं नाव होतं, त्याबरोबरच त्याचे MC स्टँड आणि संबाटासोबतचीही व्हिडिओ समोर सध्या आलेले आहेत आणि ते पुण्यामध्येही व्हायरल होतात। कुठे ना कुठं कालही अशीच घटना घडली होती पुण्यामध्ये झेडब्रिज जवळ। जसं मी त्याही बातमीमध्ये म्हटले होते की पुण्यामध्ये किरकोळ कारणामुळे एकमेकाला मारून टाकणं हे सध्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे असं पण आपण म्हणू शकतो, कारण की कोणीही कोणालाही एकदम किरकोळ कारणामुळे आता मारून टाकतात। तर रोहन ओव्हाळ हा जो आता अपकमिंग रॅपर होता त्याच्याबद्दल आता सगळ्या पुणेकरांना वाईट वाटतं, कारण की कुठे ना कुठे पुण्यामध्ये त्याचं नाव फेमस होतं, त्याबरोबरच रॅपिंग इंडस्ट्रीमध्येही त्याचं नाव फेमस होतं। पण अशी घटना घडल्यानंतर आता त्याचं फ्युचर कुठंच राहिलेलं नाही। आता पोलीस त्यांची इन्व्हेस्टिगेशन करतायत, बट आता या घटनेवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि पाहत राहा न्यूज.मी मृदुला।